नमस्कार, वेदांती व्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत रवा आणि दही घालून रव्याचे अप्पे। इथे मी पाव किलो रवा घेतलेला आहे। त्यानंतर त्या रव्यामध्ये आपण घालणार आहोत दही। तुम्ही बघू शकता जेवढं आपल्याला रवा भिजेपर्यंत दही घालायचं आहे। दही घातल्यानंतर व्यवस्थित रवा आणि दही मिक्स करून घ्यायचं आहे। जर आपल्याला असं वाटलं का हे बॅटर जाड आहे तर याच्यामध्ये थोडं दूध किंवा पाणी सुद्धा तुम्ही घालू शकता। दही आणि रवा व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेला आहे, पण इथे बॅटर थोडं जाड वाटतंय त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत दूध। बॅटर जाड असल्यामुळे व्यवस्थित दूध घालून मी मिक्स करून घेते आणि त्यानंतर आपण चवीपुरतं मीठ घालणार आहोत। मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला गूळ घालायचा आहे। तुम्हाला जर इथे तुम्ही साखर घालायची असेल तर ती सुद्धा घालू शकता, पण मी गूळ घालणार आहे। गूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि गूळ मिक्स झाल्यानंतर आपण याच्यावर झाकण देऊन 2 तास असंच सोडणार आहोत। झाकून ठेवलेला जो रवा होता तो बघू शकता का व्यवस्थित फुललेला आहे। 2 तास झाकून ठेवलेला पण रवा छान बॅटर तयार झालेला आहे रव्याचं। आता त्यामध्ये आपण घालणार आहोत वेलची आणि थोडं जायफळ। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। बॅटर छान रेडी झालेला आहे आणि आता आपण अप्पे बनवण्यासाठी सुरुवात करणार आहोत। इथे आता आपण अप्प्यांचं भांडं ठेवलेलं आहे। गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडं ऑइल घालणार आहोत। ऑइल थोडंच घालायचं आणि ते पूर्ण भांड्याला पसरून घ्यायचं आहे। झाकण ठेवूया। 1-2 मिनिटं झाकण ठेवून ते व्यवस्थित शिजवून द्यायचे। इथे अप्पे आता आपण हे पलटी करून घेणार आहोत। एका बाजूने शिजून झालेले आहे, दुसऱ्या बाजूने शिजण्यासाठी त्यांना मोकळं करून आणि पलटी मारून घ्यायची। बघा व्यवस्थित एका बाजूने शिजलेले आहे, दुसऱ्या बाजूने पण तशाच प्रकारे कुरकुरीत शिजवून घ्यायचे आणि बघू शकता तुम्ही छान असे एकही तुटलेला नाही। सर्वच्या सर्व अप्पे व्यवस्थित पलटी मारून झालेले आहेत आणि आता बघू शकता दोन्ही बाजूने व्यवस्थित अप्पे शिजलेले आहेत। तर ते एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊ आणि पुन्हा तशाच प्रकारे थोडं तेल सोडून इथे आपले गोड रव्याचे अप्पे दही घालून केलेले रेडी झालेले आहेत। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। थँक्यू।